सलामीर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निकेत आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिकला आपण बघतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ चांगली संघ बांधणी या संघामध्ये बघायला मिळते. प्रामुख्याने जय महाराष्ट्र चिखलपाडा म्हटल्यानंतर नवनाथ पाटील आपल्याला बघायला मिळतात, हार्दिक भोईर, निलेश गरत, राहुल पाटील, जतीन पाटील, राजू, रुपेश, जयेश घरत, साईराज, स्वप्नील, विंकोश म्हात्रे आणि सुमित पाटील अशी एक अप्रतिम अशी अंटार टीम आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक दाखल झालाय. दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. वळतो आपण मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 आजचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच. स्ट्राईकला बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. निकेत आणि नॉन स्ट्राईकिंग कडे ते दर्शन. टाळ्यांचा गजर, उत्साह आणि ऊर्जेचा स्रोत आणि आजच्या दुसऱ्या दिवसाला होतोय शुभारंभ. बेस्ट ऑफ लक हार्दिक अँड बेस्ट ऑफ लक मिस्टर निकेत. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आउटसाइड ऑप्सम खोलवर चेंडू हाताळला गेलाय आणि एक चांगली लेंथ लाईन मेंटेन करताना हार्दिक म्हणतोय जय महाराष्ट्र संघाला हार्दिक बधाई हो. गुड स्टार्ट. व्हेरी फर्स्ट बॉल जेव्हा तुम्ही चांगल्या लेंथ लाईनला मेंटेन करता, चांगला फॉलो थ्रू आहे हार्दिक यांचा. पुढचा चेंडू याही वेळेला सरळ बॅटने दर्जेदार क्रॅकिंग शॉट बघायला मिळतोय. जबरदस्त शॉट आणि येतोय या ठिकाणी चौकार. निकेत यांच्या बॅटमधनं कमालीचा अप्रतिम असा स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतोय आणि आलाय चौकार. आपले इरादे स्पष्ट करताना थोडासा पॅड आणि बॅटच्या मध्ये चेंडू होता, एलिव्हेशन प्रॉपर बघायला मिळालं आणि त्यानंतर सरळ लॉंग अप आणि लॉंगनच्या मधनं चेंडूला ड्राईव्ह केलंय सीमारेषेच्या बाहेर. दॅट्स अ ब्युटिफुल फॉर रन. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग सावरत आहेत दोन्ही फलंदाज निकेत आणि त्याच्यानंतर दर्शन. डॉट बॉल आलाय. हार्दिक यांची जर बॉडी लँग्वेज आपण बघितले, एक उंच पुरा असा गोलंदाज, थोडीशी अक्रॉस लाईन आहे आणि अराउंड विकेट चेंडू हाताळताना खांद्याचा सुंदर उपयोग इथे बघायला मिळतोय. इथे मात्र थोडासा चेंडू आपटण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने हुक केलंय. चेंडू सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 8 धावा स्कोर कार्ड वरती, त्याच्यामध्ये 2 चौकार बघायला मिळाले. अखूट टप्प्याचा चेंडू होता, निकेतकडे वेळ होता आणि या वेळेचा फायदा आपल्या बेनिफिशियल कॉज मध्ये परिवर्तन करताना फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला एक्झिक्यूट करत पुढचा चेंडू हो. यावेळेला जबरदस्त टायमिंग बघायला मिळते आणि चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट करतायत. संधी होती तिथे, ही संधी कॅच मध्ये परिवर्तन करायला हवी होती. तिथे आपण बघताय क्षेत्ररक्षक रुपेश होते, त्याला डॉमिनेट करत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला आणि हा तिसरा चौकार या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. निकेत एक स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट बघायला मिळते आणि एक अप्रतिम अशी पाया बांधणी बघायला मिळते निकेतकडनं. अंतिम चेंडू आणि पंचांचा सिग्नल वाईट बॉल. दोन्ही समांतर रेषेमध्ये एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 13 वर धावसंख्या स्थिरावली गेले. शांत असं वातावरण, सकाळचं वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण आपण बघतायत, परंतु मैदानाच्या आतमध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे आणि टेनिस क्रिकेटचा एक महासंग्रामाला प्रारंभ झालाय.
दुसरा दिवस आणि पहिली मॅच मला जिंकायचं आणि त्या अपेक्षेने पूर्णतः टीम या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. या वेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, षटकाची होते समाप्ती. 13 धावा इथे बघायला मिळत आहेत. एक चांगली स्टार्ट दिली घाटीम संघानं, परंतु ती स्टार्ट कशा पद्धतीने पुढे घेऊन जातील निकेत आणि त्यांच्या समवेत असणारे दर्शन हे बघावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेले आहेत आणि या 13 धावा आल्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचं काय असेल प्लॅनिंग. पॉवर प्ले मध्ये महत्वाचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल आणि त्याच्याकडे कशी असेल कन्सिस्टन्सी ही बघावी लागेल. लेंथ लाईन टेंबी खोडावे रॉकी ग्रुप विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय, आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपले किट आपले टी शर्ट इथून घेऊन जायचंय विनंती असेल आणि फॉर्म इथून घेऊन जा, फिलअप करा, सबमिट करा आमच्यापर्यंत. दोन्ही संघांना प्रेमळ निवेदन. टेंबी खोडावे रॉकी ग्रुप विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. न्यूमॅन जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. फिल्डिंग जर आपण बघितली 30 यार्ड सर्कलची, ज्या पद्धतीने फील्ड बघायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑफ साईडचं ऑन साईडला आपण बघितलं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट लेग आणि शॉर्ट मिड विकेट. अतिशय सुंदर सर. त्यांचा रनअप आपण जयेशचा बघितला 5-6 पावलांचा आहे, परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि फलंदाजाला चांगले रीड करतायत. दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर जयेश. गुड स्टार्ट. व्हेरी फर्स्ट बॉल डॉट आलाय जयेश कडनं. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू याही वेळेला बॅटला ब्रश करताय. सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल का आणि इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग. जावं लागेल दर्शनला बॅक टू द पवेलियन कडे. पहिला विकेट या ठिकाणी जाताना विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ. न्यूमॅन स्वप्नील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा असताना पहिला हादरा देत आहेत जयेश. व्हेरी फर्स्ट बॉल ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलाय. एक प्लॅनिंग आहे जयेशकडे, स्ट्रॅटजी आहे, रणनीती आहे आणि ज्या वेळेला तुमची रणनीती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात त्यावेळेला मात्र तुम्हाला यश मिळत असतं. आणि ती रणनीती ती स्ट्रॅटजी आखणं खूप गरजेचं आहे आणि तिला अंमलामध्ये आणणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. इथे जयेशनं आउटसाइड द ऑफ पिचिंग केली, त्याच्यानंतर चेंडू थोडासा दूर ठेवला गेला. दर्शन मात्र यावेळेला रनआउटच्या रूपानं बॅक टू द पवेलियन कडे गेलाय आणि स्वप्नील जे लेफ्ट हँड बॅटर आहेत. घाटीम संघाची जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे आणि घाटीम संघातील एक हार्ड हिटर म्हणून स्वप्नीलला बघितलं जातं. स्वप्नील मात्र आपल्या नावाप्रमाणे आपला खेळ इथे दाखवतील का जयेशच्या अगेन्स्ट. कारण एका बाजूने जयेशकडे असलेला रिदम, त्याच्याकडे असलेली एक्युरेसी आणि त्याने गोलंदाजीमध्ये दाखवलेला आपला क्लास आणि त्याच्यासमोर येणारा नवीन फलंदाज वन डाऊन बॅटर नाव आहे मिस्टर स्वप्नील. बघूया चेंडू क्रमांक 3 फेस करता येते. पुढचा चेंडू स्वीपचा प्रयत्न आणि इथे आपण बघतायत आल्या पावली स्वप्नील माघारी परतताना स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चिंतेचं काहूर मात्र घाटीम संघाच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी आपण बघतोय पूर्णतः एन्जॉय करताना हा विकेट जय महाराष्ट्र. न्यूमॅन तन्मय येत आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट. हॅट्रिक टीमची हॅट्रिकची संधी आहे. टीमची हॅट्रिकची संधी इथे तन्मय दाखल झालाय. थोडस बॅकफूट वरती घेऊन जात आहे जयेश घाटीम संघाला आणि त्याचं मागचं कारण त्याच्यामधली असलेली गुणवत्ता, गोलंदाजीमधली असलेली एक्युरेसी आणि परफेक्ट चेंडूला हाताळण्याची कला. खऱ्या अर्थाने आपलं नाव या ठिकाणी वलंकित करतायत. दॅट्स अ ब्युटी ऑफ जयेश. ग्रेट बॉलिंग. इट्स अ डॉट बॉल
पुढचा चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि त्यानंतर डॉट, विकेट, विकेट अँड डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. फील्ड सजवले गेले, पॉवर प्ले आहे, मात्र जयेश इथे आपली एक्युरेसी कायम ठेवतोय. याही वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑस्टमच्या थोडासा बाहेर पिचिंग करतायत, कुठलीही संधी नाही आहे. फलंदाज आपण बघतायत तन्मय, फुटवर्कचा अभाव बघायला मिळतोय आणि सलग 5 डॉट बॉल. मॅडन षटकची एक चांगली संधी आहे. या स्पर्धेतलं मॅडन षटक हाताळण्याची सुवर्ण संधी जयेशच्या दालनामध्ये उभी आहे. ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण झाले. 2 गडी बाद, 14 धावा. पॉवर प्लेची 2 षटक समाप्त झाले. आता रिस्ट्रिक्शन रिलीज होईल आणि 30 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग मात्र आपण बघू शकाल सजवली जाईल. न्यूमॅन नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संघाच्या आधारस्तंभ म्हणून आपण नवनाथकडे बघतोय, परंतु इथे मात्र गरज आहे ती 2 फलंदाजांना, एका बाजूने निकेत आणि दुसऱ्या बाजूने तन्मय, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दर्शन आणि स्वप्नील डिपार्टेड हल्ली. प्रेशर आहे या ठिकाणी मात्र फलंदाज तन्मय आणि दर्शनवरती, आणि तेवढेच प्रेशर नवनाथ पाटीलकडे आहे, कारण जी कन्सिस्टन्सी आहे, जे जखडून ठेवले गेले, जी इकॉनॉमी दोन्ही गोलंदाजांनी दाखवली आहे, ती पुढे घेऊन जाण्याची मोठी जिम्मेदारी नवनाथ पाटीलकडे. आणि या टेन्शनमधून संघाला सावरण्याची जिम्मेदारी आहे आता दर्शन आणि तन्मयकडे. यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. एलिव्हेशन ऑन साइडला होतं, बॅटला ड्रिल केलं होतं, परंतु डॉट बॉल आलाय. वेग भन्नाट आहे, पिचिंग प्रॉपर आहे, आणि फुलटॉसचा चेंडू असल्यानंतर ज्या वेळेला तुमचा वेग आणि तुमच्या टप्प्यावरती जर तुमचं नियंत्रण असेल तर हा बॉल सुद्धा गोलंदाजाला साथ देत असतो. पुढचा चेंडू याही वेळेला खूप चांगला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या मंद गतीने पुढे जाताना 15 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये दर्शन यांच्या बॅटमधून आलेल्या 13 धावा, आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. स्पीड ब्रेकरचं काम केलं प्रामुख्याने जयेशनं, आणि त्याच्यानंतर नवनाथ आलेत. चेंडू क्रमांक 3. आता बॅटल खूप चांगला आहे, कारण एक यशस्वी फलंदाज त्याच्या समोर आहे, आणि एका बाजूने नवनाथ पाटील सारखा एक तेस्तर्रार गोलंदाज समोर आलाय. फिल्डिंगकडे जर आपण लक्ष पुरवलं गेलं, 30 सर्कलच्या बाहेर जे 5 खेळाडू आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्या फील्डमध्ये, त्याच्यामध्ये आपण बघतोय डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, आणि लॉंग ऑन असं प्रोटेक्शन दिले ऑन साइडला लेफ्ट हँड बॅटरसाठी. पुढचा चेंडू याही वेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. लॉंग ऑफचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचेल ती 16. पुढचा चेंडू नवनाथ पाटील, आणि इथे वाईड बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल 17 वर. तन्मय मात्र थोडासा चाचपडताना दिसतोय, थोडासा प्रेशर त्याच्याकडे आहे, आणि प्रेशर जर तुम्हाला दूर करायचं असेल तर बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. बघूया, तन्मय प्रयत्न करतायत. ही वेळेला मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे. गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट झाले. राहुल चेंडूला फील्ड करतायत, तद्वर धावसंख्या 2 ने पुढे जाताना 19 वर पोहोचलंय. 3रं षटक आहे. इथून मात्र गेर बदलावा लागेल घाटीम टीमला. समय की मांग, वक्त का तकाजा. 19 धावा ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू आहेत या षटकातील, आणि समोर तन्मय त्याने खेळताना दिसतोय.
याही वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. थोडेसे निराश होताना यावेळेला घाटीम संघाचा सर्व सहकारी, कारण गरज आहे. हे मैदान आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 88 झालेले आहेत, 76 झालेले आहेत, भरपूर धाबा होत आहेत. आणि जर तुमची पहिली बॅटिंग आले तर गरज आहे ते धाबांची, आणि त्या धाबा येत नाहीयेत. याही वेळेला नवनाथ मात्र क्लास गोलंदाजी हाताळताना 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धाबा ऑन स्कोर कार्ड. मायेची सर नाही कुणामध्ये, जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊली नशिबाला, फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊली. बेहतरीन गेंदबाजी, जिस गेंदबाजी के लिए जानी जाती है जय महाराष्ट्र चिखलपाड़ा टीम, उस गेंदबाजी को दिखाते हुए एक अद्भुत गेंदबाजी, लेंथ लाइन को बेहतरीन तरह से उन्होंने मेंटेन किया. और मैं चाहूंगा जय महाराष्ट्र टीम के कप्तान को कि जल्द से जल्द आपको फील्ड सजानी है. 25 मिनट में पहला हाफ ओवर होना आवश्यक है, इसलिए ज्यादा समय न ले. गेंदबाजी के लिए आए हैं जयेश, जिन्होंने लाजवाब गेंदबाजी की थी. मात्र 1 रन दिया था अपने दूसरे ओवर में. उन्हीं को बुलाया गया अब चौथे ओवर के लिए. पुलटॉस गेंद, बीमर के संकेत लॉन्ग ऑन में गेंद को कैच में तब्दील किया, लेकिन बीमर के संकेत है 1+1, 2 से इजाफा होगा और आने वाली गेंद के ऊपर होगा फ्री हिट का लाइसेंस. लेंथ लाइन को मेंटेन करना, कंसिस्टेंसी के सहारे अपने स्पेल को खत्म करना बहुत बड़ी जिम्मेदारी होती है. टेंबिखोडावे रॉकी ग्रुप विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया अपनी फॉलो थ्रू में फील्ड करने का प्रयास था. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद की तरफ आते और थ्रो करते, तब तक सिंगल से स्कोर में इजाफा. स्कोर इस समय पहुंचता हुआ 22 रन. काफी बढ़िया गेंदबाजी है. अब तक की गेंदबाजी, अब तक के जो भी गेंदें डाली है पूरी तरह से अपने पक्ष में जय महाराष्ट्र चिखलपाड़ा सभी गेंदबाजों ने प्रभावित किया है. अब जयेश अराउंड विकेट, इस बार प्रॉपर मिडल ऑफ द बैट, गेंद को खेल दिया ओवर मिड विकेट. और एक बार फिर यहां पर अपनी आक्रामकता के तेवर नजराना पेश करते हुए बल्लेबाज निकेत. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. 6 रन से स्कोर में इजाफा और 28 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर कार्ड. उनमें 3 बेहतरीन बाउंड्री और एक सिक्सर निकेत के बल्ले से आए हैं. कहीं ना कहीं जो गेम प्लानिंग है कि निकेत को ज्यादा समय देना चाहिए था, लेकिन निकेत नॉन स्ट्राइक के ऊपर रहे, और जितनी देर वो नॉन स्ट्राइक के ऊपर रहे उतना ही स्कोर दे रहा है. अब मौका मिला निकेत को जयेश के खिलाफ, और इस बार फुल टॉस, बैक टू बैक, दूसरा गजब की बैटिंग. इस समय निकेत ऑन फायर. अंपायर ने रेफर किया यहां पर, क्या ये बीमर चेक किया जाएगा. थर्ड टीवी अंपायर प्लीज आपको देखना है कि क्या ये बीमर है. निकेत ऑन फायर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. पतझड़ के मौसम में बाहरों के आने का जो आगाज है सिक्सर के सहारे, वो काफी बढ़िया है. थोड़ी सी चिंताएं थी इस समय घाटी टीम के पास, लेकिन उस चिंताओं को दूर करने वाली ये बल्लेबाजी यहां पर देखने को मिली है. थोड़ी सी सुकून, थोड़ी सी राहत यहां पर मिलेगी इस बेहतरीन सिक्सर के बदौलत. कौन है सुकून में यहां, सबकी अपनी अपनी परेशानियां है. चेहरे के ऊपर मुस्कुराटे, पर दिल में है तन्हाइयां. फेयर डिलीवरी, चांगला चेंडू. तो स्कोर इस समय 6 से आगे बढ़ेगा और स्कोर पहुंचता हुआ
34। अभी भी चौथा ओवर चल रहा है और चौथे ओवर की अभी भी 3 गेंदें आनी शेष है। बहुत ही 3 गेंदें आनी शेष है। निकेत के बल्ले से रन्स आ रहे हैं। अब घाटीम टीम के डगआउट में थोड़ी सी चेहरे के ऊपर स्माइल आई है क्योंकि निकेत के बल्ले से रन्स आ रहे हैं, जरूरत पूरी कर रहे हैं बल्लेबाज। अच्छी बैटिंग। इस बार फुल टॉस लॉन्ग ऑन में खेलने का प्रयास और अच्छी फील्डिंग वहां पर स्वप्निल के द्वारा, गुड फील्डिंग। 2 से स्कोर आगे बढ़ेगा और 36 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। 36। विस्फोटक बैटिंग। निकेत की प्रशंसा बनती है। कहते ना कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते। दिल में बसने वाली बैटिंग है, खास करके जब संकट में थी घाटीम टीम। क्लास 1 बैटिंग, बहुत ही लाजवाब बैटिंग। इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से एक बार फिर बेहतरीन सिक्सर। निकेत ऑन फायर। मैच कहां थी और मैच कहां आई है। क्रिकेट पलक झपकती, परिस्थितियां बदलती है, परिस्थितियां बदलना शुरू हो चुकी है। एक समय था जय महाराष्ट्र टीम की गेंदबाजी की एक्यूरेसी की चर्चाएं हो रही थी और अब वक्त आया है कि निकेत की बल्लेबाजी की तारीफ हो। 42 रन ऑन स्कोर कार्ड। और ये एक बार फिर बेहतरीन शॉट। लॉन्ग ऑन के खिलाड़ी देखते रहेंगे सीमा रेखा के बाहर। एक बड़ा हिट। 48 के ऊपर सरकता हुआ स्कोर कार्ड। मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का। जबरदस्त बल्लेबाजी। अब निकेत ने पॉजिटिव सोचना शुरुआत किया है। किसी ने क्या खूब कहा है कि योर माइंड इज अ पावरफुल थिंग। व्हेन यू फील इट विथ पॉजिटिव थॉट्स योर लाइफ विल स्टार्ट टू चेंज। और यहां पर स्टार्ट टू चेंज हो चुकी है लाइफ, क्योंकि पॉजिटिव उन्होंने सोचा है और लाजवाब बैटिंग की है। 48 के ऊपर स्कोर इस समय पहुंचा है। एक बेहतरीन बल्लेबाजी। 13 गेंदे और 40 के ऊपर खेल रहे हैं। अब हमारे कमेंट्री स्टूडियो में हमारे एडिटर, हमारे स्कोरर चर्चाएं कर रहे हैं कि दूसरी हाफ सेंचुरी क्या बनेगी, क्योंकि साहिल चपके के नाम पर 62 रन है और यहां पर 40 पे खेल रहे हैं निकेत। 48 है टीम का स्कोर। और राहुल एक ऊंचे कद के गेंदबाज हैं, एक अच्छे गेंदबाज है राहुल। स्लॉग ओवर में उनको बुलाया गया है राहुल को। बहुत ही बढ़िया गेंद इस समय पैड और बैट के बीच में थी, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। वंस बाउंस पूरी तरह से डोमिनेट करते हुए वाइडिश लॉन्ग ऑन को, और ये 4 रन के इजाफे के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 50 अप। तुम्ही येता का, धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला। थैंक यू। अब निकेत को देख के तन्मय भी अपनी बल्लेबाजी की झांकियां दिखा रहे हैं। 52 रन स्कोर कार्ड पर। और इस बार रनआउट की विकेट, अंपायर सिग्नल वाइड बॉल। और विरल सर आपको चेक करना है। बघूया या ठिकाणी पंचांनी मात्र प्रेफर केले टीव्ही अंपायर साठी। विरल नायर सर तिथे सज्ज आहेत आणि ऑन स्ट्राइकला स्ट्राइक इन कडे फलंदाज निकेत आउट आहेत की नाही हे मात्र चेक करायचं आहे। आणि नॉट आउट असा कॉल आहे आणि विशाल नाईक सरांना सांगितलं होतं की नॉट आउट, परंतु आधुनिकता आपल्याकडे आहे आणि कोणाच्या मनामध्ये शंका नको आहे म्हणून त्याने थर्ड अंपायर कडे रेफर केलं। गुड जॉब विशाल नाईकचं। वाईड बॉलचा कॉल आहे। धावा स्कोर कार्ड वरती 53 आणि ही संधी आहे निकेतकडे
आपल्या नावावरती हाफ सेंचुरी नोंदवण्याची बिग अपॉर्च्युनिटी मिस्टर निकेतकडे आले. अनिकेत न्यूमान दाखल होत आहेत. अजूनही जर बघितलं तर ह्या षटकातील चेंडू येणे शेष आहेत 5 आणि या 5 चेंडूमध्ये आपली हाफ सेंचुरी नावावर लावायची असेल तर 10 धावेची गरज आहे. बघूया निकेत नावाचं वादळ आक्रमकता दाखवेल का. सरळ येतोय स्वीट साऊंड मिड विकेटला क्लिअर करताना. निकेत ऑन फायर. ह्यू सिक्सर. धावसंख्या पोहोचते ते 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. 59 धावा आणि आता 4 धावेची गरज आहे. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक आणि त्याच्यामधली दुसरी हाफ सेंचुरी लावणारा फलंदाज म्हणून निकेत पुढे येईल का. राहुल पुढचा चेंडू. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आहे. 59 वर स्कोर स्टे ऑन आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष है. एक तरफ बल्लेबाजी की भूमिका में नजर आए निकेत और क्या लाजवाब बल्लेबाजी की उन्होंने. 50 रन से मैं 4 कदम दूर. और इस बार निकेत जरूर अपने बल्ले को दिखाएंगे. लाजवाब विस्फोटक कैमियो. 50 रन पूरे होते हुए 52 रन नॉट आउट बना के खेल रहे. नाम है मिस्टर निकेत. घाटी टीम के युवा बल्लेबाज अपने बल्लेबाजी से पूरी तरह से तमाम दर्शकों को खुशियां देते हुए ग्रेट बैटिंग. स्कोर इस समय पहुंचता हुआ 65 रन. अभी भी 2 गेंदे आनी शेष है. 52 रन के ऊपर खेल रहे हैं. इस टूर्नामेंट की इस प्रतियोगिता की दूसरी हाफ सेंचुरी निकेत के नाम. निकेत गाबर्ड. ग्रेट बैटिंग. इस बार तेज गेंद डाली थी. डॉट बॉल. आखिरी गेंद आनी शेष है. अब जो टफ फाइट देखने को मिलेगी. 65 रन हो चुके थे तीसरे ओवर में. अगर देखेंगे बात पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 1, तीसरे ओवर में 5, यानी कुल मिलाकर अगर बात करेंगे 19 रन थे 3 ओवर में. उसके बाद में गेयर बदला गया है. इस बार गेंद जरूर पहला हाफ यहां पर खत्म होता हुआ. चला टॉस साठी टेंबी खोडावे रॉकी ग्रुप विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. चला विनंती असेल त्रिशिका 11 मंगलमूर्ती रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आपण संगनायकाला पाठवायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो याची नोंद घ्या. चला जे रूल्स आणि रेग्युलेशन आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केल्यानंतर आपल्यासोबत आम्हाला चांगला संवाद साधता येतो आणि एक डिसिप्लिनने स्पर्धा पुढे जात असते. म्हणून सातत्याने आम्ही अनाउन्समेंट करत असतो की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. थोडंसं सहकार्य आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना द्यायचं आहे आम्हाला. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन मधला बॅटल आपण बघतोय आणि त्याचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सन्माननीय जगन्नाथ भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संगनायक टॉस साठी यायचं. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचे संगनायक टॉस साठी आपण
त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघाचे संघनायक या ठिकाणी अवेलेबल आहेत, उपस्थित आहेत. आम्ही रॉकी ग्रुप टेंबिखोडा संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, सन्माननीय सचिनजी किनी विठ्ठलवाडी यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सचिनजी किनी साहेब विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणारे एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांना मी प्रेमळ निवेदन करतोय की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. डिंगडोंग टेंबिखोडावे विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. चला आपण टॉस करतोय. डिंगडोंग 11 टेंबिखोडावे विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या दोन संघामधलं बॅटल रंगणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत आणि एका बाजूने अमोल 11 आहे, दुसऱ्या बाजूने बाप्पा मोरी आहे. तर चॉईस हवी आहे की कॉल कोण दिला चालेल? डिंगडोंग संघाचा कॉल असेल. अमोल 11चा आणि आलाय अमोल 11. जगन्नाथजी भोईर सरांना मी विनंती करतोय, आपण स्थानपन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय म्हणशील, कसं वाटते? सुंदर वाटते, खूप सुंदर स्पर्धा आहे. आउटफील्ड खूप सुंदर आहे, पिच पण सुंदर आहे. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण मॅच बघितलं. हो नक्कीच. मग आता टॉस जिंकल्यानंतर काय चाललंय मनामध्ये, की गोलंदाजी घ्यायची की फलंदाजी? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आणि क्षेत्ररक्षणानंतर मंगलमूर्ती विराथन संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये 3-4 वर्ष आपण बघतोय, नामवंत खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. काय असेल स्ट्रॅटेजी की किती धावापर्यंत जर रोखलं गेलं तर जे क्रीडारसिक वर्ग आहेत किंवा डिंगडोंगचे जे खेळाडू आहेत ते एक चांगली टफ फाईट किंवा मॅच जिंकण्याचे जे प्लॅनिंग आहे तुमचं ते पूर्ण करतील? मंगलमूर्तीमध्ये खूप सुंदर प्लेयर आहेत. बबलू स्वतः आहे, प्रणय पाटील आहे. त्यांच्या आम्हाला 50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल, बघूया. आणि विच बॉलर यू ट्रस्ट, कुठले गोलंदाज आहे ज्याच्यावरती विश्वास आहे की हाय स्पेल चांगला हाताळतील, एक्युरेसी चांगली ठेवतील आणि समोरच्या ओपोनेंट टीमच्या जी स्टारकास्ट आहे त्यांना थांबवतील? रियांश आहे, आकाश आहे आणि पार्थ आहे. कसं वाटलं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बाप्पा मोरी या संघाचं एक अप्रतिम नियोजन बघून? खूप सुंदर वाटते आणि हा आम्ही दोन्ही टीम लास्ट इयरला पण फायनलला होते. बेस्ट ऑफ लक. यावर्षी तुमची इच्छा पूर्ण हो, तुमचा खेळ तसाच बहरत. टॉस हरलात, आता बॅटिंग करायची आहे, तर काय टार्गेट एक सेट करतायत? मॅच सुरू होईल, कसं वाटलं प्रथमतः इथे दाखल झाल्यानंतर? एक भव्य दिव्य स्पर्धा आपण खेळतायत, एक मोठं व्यासपीठ तुम्हाला बाप्पा मोरियाच्या माध्यमातून दिलं जातं, काय म्हणशील? खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि आउटफील्ड पण सुंदर आहे, पिच पण चांगला आहे, म्हणून बॅटिंग करायला मजा आहे. बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकलाय डिंगडोंग टेंबिखोडावे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघाला. जाऊया आपण, ऐकूया गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या सकाळच्या सत्रापासून, त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा सिग्नल मिळालाय, 2 धावा इन्क्लूड होत आहेत. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग एव्हरीवन. या वेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, बॉडमॅनचा चांगला वापर केला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मॅग्निफिसंट टायमिंग, सुस्वागतम, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. एक भलं मोठं लक्ष्य 66 धावांचं, म्हणजे पहिल्या 3 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं तर 19 धावा फक्त फलकावर घाटीम या टीमची स्थिती होती. परंतु अर्धशतकाच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर निकेत गावडने आपल्या संघाला 65 धावांपर्यंत मजल मारली
आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर हार्दिक आणि जयेश इज ऑन अ फायर. फ्रीडच्या बॉलवर पुरेपूर संधी मिळाली. यावेळेला नो बॉल ऑन साईडला. नो +1 एकंदरीत 6. नो +6 7 धावा मिळतील. काय आक्रमकता दाखवले. क्लास जयेश यावेळेला दर्शवत असताना ही ताकद आहे, ही ओळख आहे या फलंदाजाची. आणि इथून मात्र आपण पाहू शकताय 2 बॉल बिमरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून गोलंदाजी रद्द केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. आज सकाळचं सत्र शुभ गुरुवार. ओम साईराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर. शुभ गुरुवार साईबाबांचा वार. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये जयच्या बॅटमधून आक्रमकतेचा सितारा. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम या संघातून सातत्याने बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी चर्चा सुरू आहे, करत त्या ठिकाणी जातील. आमच्या व्यासपीठावर नवज्योतजी किनी यांना आपण पाहतायत. कुंदन घरत यांना आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रात संदीप किनी यांना आपण पाहिलं. त्याचप्रमाणे वैभव घरत यांना आपण पाहू शकलात. ऋषी यांना आपण पाहतायत. संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. आशुतोष व्यवहारे सर, विशाल नाईक सर त्या ठिकाणी डिस्कस करत असताना काय एक्झॅक्टली यावेळेला घडलं गेलंय. एका साईडला डिंगडॉंग टेंबेकोडावे टीम 2 हात करणार आहे. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन किरण कारभारी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. गेल्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर हीच फायनलची लढत झाली होती आणि आज आमने सामने पहिल्याच राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा योगच भेटीचा असं म्हणायला हरकत नाहीये. डिंगडॉंग टेंबेकोडावे वर्सेस त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. शुभ गुरुवार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत साईबाबांचा वार. प्रत्येकाच्या स्टेटसला हे सातत्याने पाहायला मिळतं. गुरुवार आल्यानंतर साईबाबांचं मंत्र खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. ओम साईराम. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर अर्थातच साई. साई बाबांना वंदन. फ्रीडचा इशारा आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून येत असताना 13 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13. ऑन साइडला फ्री हिटच्या बॉलवर पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. 19 रन्स तब्बल. बॉल फेकून झालेत फक्त 2. संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये पोहोचली गेली. 26 तारखेचा दिवस आणि बॉक्सिंग डे. आजपासून कसोटीला सुरुवात. ऑस्ट्रेलिया वर्सेस भारत. 196 विकेट्स जसप्रीत बुमराच्या नावावर आहे. 4 विकेट जर मिळवले, एकंदरीत 194. 6 विकेट जर मिळवले तर डेफिनेटली आपण पाहू शकाल आर अश्विनची बरोबरी करेल. मेलबर्नच्या मैदानात आपण पाहतायत, ॲडलेडच्या मैदानात ही स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं आज 1-0 बढत सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. एक अनिर्णित सामना राहिला कसोटीचा. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेला. अप्परकटच्या माध्यमातून काय क्लास बॅटिंग केले. जयेशच्या बॅटमधून आक्रमकतेचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. विस्फोटक फलंदाज, गोलंदाजांचा कर्दनकाळ, विध्वंसक फलंदाज पाहायला मिळतो मिस्टर जयेश. व्हॉट अ बॅटिंग. काय फटकेबाजी केले. चहूबाजूने खेळण्याची क्षमता असलेला प्रतिभावंत खेळाडू मिस्टर जयेश आक्रमकता रूप धारण करत असताना पाहायला मिळतोय. 23 रन, 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. गोलंदाज सज्ज. दीप पहिल्यांदा पाहायला मिळाला. आता तन्मय. यावेळेला बॅटची एजंट टेकन. फलंदाज बाद होताना, परंतु जयेशने आपली गुणवत्ता का आहे, आपण सलामीवीर का आहोत याचं प्रात्यक्षिक दाखवलं. जबाबदारीचं ओझं त्याने सांभाळलं.
स्वतःला संघाला डावाला सावरलं. पहिल्या षटकामध्ये बिनधास्तपणे बॅटिंग केली आणि षटकारांची आतषबाजी करत असताना 2 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकले आणि इथून मात्र जयेशने आपलं जी जबाबदारी आहे ती निभावली आणि तंबूच्या आसऱ्याला टाळ्यांच्या गजरात त्याचं मात्र यावेळेला पॅव्हिलियन मध्ये स्वागत केलं जातं. ग्रेट बॅटिंग. साईराज भोईर, जतीन किनी साई भक्त म्हणून आपण सातत्याने पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेली. विजयासाठी 66 धावांचं लक्ष. ऑन साईडला आल्या आल्या गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. साईराजच्या नावावर बरेच अर्धशतके आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय, रबर बॉल क्रिकेटचा सुद्धा खूप चांगला खेळ तो साकारतो, लेदर क्रिकेटचा खेळ सुद्धा साकारतो. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या चेंडूची हाताळणी केल्यानंतर आलेला तो एक्सपिरियन्स सातत्याने दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला चेंडू होता, चांगली डाव त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. स्वप्नील गावडच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 धावा. जे प्रेक्षक वर्ग पाटील नेटवर्कच्या या चॅनेलवर युट्यूबवर जे श्रोते थेट प्रक्षेपण या मॅचचा आनंद घेत आहेत. बाप्पा मोरया चषक 2024 विठ्ठलवाडी, कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहू शकता. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांना आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत कालच्या दिवसापासून सुरुवात झाली या क्रिकेटच्या रणसंग्रामाला. 24 रन झालेत. आता इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 42 रनचं अजून सुद्धा आपण नितांत आवश्यकता आहेत. बॉल आहेत तुमच्याकडे 24 बॉल मध्ये 42 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. तुमच्या आवाजाची काळजी कॅन्डी यांनी सातत्याने घेतले गेले. सिद्धिविनायक म्युझिकल डीजे, अप्रतिम क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ते मेंटेन करत असताना इथून त्यांचा प्रवास आपण पाहतायत SPL ला राहील. त्याचप्रमाणे रॉकी ग्रुप चषकाला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर यंगस्टर माकणीच्या मैदानात सुद्धा त्यांच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यस व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 41 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. अप्रतिम ऑफ साइडला फटका तर छान आहे. चीप शॉट दर्शन पुढे सरसावले, पायावर जाऊन चेंडू आदळला, तिथे थोडेसे फंबल झाले. बॅकअप करणारे खेळाडू आणि तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचते 27 धावा 27. आज बॉक्सिंग डे आपण पाहतायत, कारण खऱ्या अर्थानं पाश्चिमात्य देशांमध्ये नाताळच्या निमित्ताने श्रीमंत वर्ग हा गरजू बालकांना खऱ्या अर्थानं बॉक्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भेट वस्तू देतो आणि म्हणून तो बॉक्स म्हणून बॉक्सिंग डे हे नाव टायटल पाहायला मिळाला. ऑन साइडला पुलचा फटका, काय टेक्निकल साऊंड, सुपर टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता साईराज भोईरच्या बॅट मधून चिखलपाडा ब्रँडचा ब्रँडेड षटकार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमची 34 वर जाऊन पोहोचली गेली. अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आतापर्यंत साईराजने, सातत्याचं दुसरं नाव म्हणून साईराज या फलंदाजाकडे पाहिलं जातं. हार्दिकने आज जयेशच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून घेतलं. जसं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणायचे की वीरेंद्र सेहवाग जेव्हा माझा पार्टनर चांगली बॅटिंग करायचा मला खूप आनंद मिळायचा. ऑन साइडला हार्दिक आता सोडणार नाहीये. सरळ चेंडू निघून येतोय 1 बाउन्सने. समालोचन कक्षेच्या छतावर जाऊन चेंडू आदळला गेला. बीमर आहे की नाही हे थर्ड अंपायर रेफर केलं जाईल, परंतु इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने कदाचित रिव्ह्यू घेतलाय का पंच.
अंपायर्स कॉल, कारण एक एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. एक एक रिव्ह्यू असल्या कारणानं तुम्हाला वाईड बॉल चा रिव्ह्यू मिळेल. त्याचप्रमाणे आपण पाहू शकताय तर नो बॉल जर तुम्हाला हवं आहे की एकंदरीत हा चेंडू नो बॉल आहे त्याकरता तुम्हाला तो चेक करण्यासाठी रिव्ह्यू तुम्हाला घेतला जाईल. या गोष्टी अद्यावत करा. कॉट बिहाइंड, लेग बिफोर विकेट या दोन गोष्टी सोडून तुम्हाला जरूर रिव्ह्यू मिळेल. नो बॉल, यस नो बॉल पंचांचा कॉल होता आणि त्यांनी अगदी त्यांच्या मनात शंकेचं निवारण चाललं होतं आणि त्या शंकेचं निवारणासाठी न्याय मिळाला. नो बॉल. मॅच बॉल आलेला आहे. 24 कॅरेट फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अली असगर यांच्या माध्यमातून हे उत्पादे म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. जे निर्माते आहेत या बॉलचे चेंडू जर आपण पाहिला तर यस डॉट बॉलची सांगता होत असताना घाटी टीम मनोज पाटील हे सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे आयोजक आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हार्दिक क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी. जरी षटकार चौकार आले तरी सुद्धा मी हार मानणार नाही आदित्य यावेळेला दर्शवत असताना. ग्रेट डिलिव्हरी, दांडी गुल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. मैं तो रोजे रोजे भोग लगाऊंगी, मैं तो रोजे रोजे भोग लगाऊंगी, माखन में श्री मैं राम को खिलाऊंगी, माखन में श्री मैं राम को खिलाऊंगी, प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे, रानी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. 45 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. एक अतिशय सुंदर ही स्पर्धा. जे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समिती पालघर, आदरणीय सन्माननीय श्री कुणालदादा पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 40च्या घरामध्ये. इथून प्रवास आहे तो 26 धावांचा. 26 रन्स टू विन अजून सुद्धा आपण पाहू शकाल. अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये 20च्या सरासरीने खेळलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. वस्तुरूपात देणगी ज्यांनी मात्र स्वरूपात दिलेली आहे ते खेळाडूंसाठी टी शर्ट कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून नुकताच मी उल्लेख केला. प्रथम पारितोषिक चषक प्रिशा विवेक पाटील विठ्ठलवाडी यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक चषक बंडू काशीनाथ मात्रे विठ्ठलवाडी मांजुरळी. तृतीय पारितोषिक चषक वेदांशी कुंदन किनी चापेवाडी विराथन बुद्रुक. चतुर्थ पारितोषिक चषक सुनील मंडप डेकोरेटर्स चिखलपाडा. मालिकावीर चषक ब्रदर्स स्पोर्ट्स अँड ट्रॉफी तेजस पाटील सफाळे. उत्कृष्ट फलंदाज युवी एसिका कुंदन घरत. उत्कृष्ट गोलंदाज युवी एसिका कुंदन घरत. मॅन ऑफ द मॅच चषक क्लासिका विकी देशमुख सफाळे रोडखड यांच्या माध्यमातून. वस्तुरूपाने आपण पाहिलं तर देणगी ज्या पद्धतीने दानशूर व्यक्तिमत्व विकास आप्पा मांडे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. विनोद किनी मायको बिस्लेरी पाण्याच्या बॉटल पुण्याचं काम केलंय. कुंदन किनी पाण्याचे कॅन आपल्याला पाहायला मिळतात ते त्यांनी स्पॉन्सरशिप केलंय. चेतन कदम सफाळे साई कृपा जनरेटरची मदत केलेली आहे 5 दिवस फ्रीमध्ये. अप्रतिम चांगला बॉल होता. ब्लॉकमध्ये चेंडू पाहायला मिळाला. अतिशय सुंदर पद्धतीने साईराज आणि नवनाथ नानोची गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली गेली. इथून विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. सचिन पाटील विठ्ठलवाडी मंडळास टेम्पो ज्यांनी एजा करण्यासाठी ज्यांनी जरूर सहकार्य केलं आणि टेम्पो त्यांनी फ्रीमध्ये दिला होता त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41, 25 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साइडला एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये साईराज भोईरच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड लॉंग लेगच्या मधोमध यावेळेला पाहायला मिळतोय एक खणखणीत
झन्नाटेदार चौकार. रामदासजी पाटील मायको 5,000 रुपये, रवींद्र आबा घरत विठ्ठलवाडी 1200 रुपये, महेंद्र धर्माकेनी विठ्ठलवाडी 1,000 रुपये, कमळाकर जयराम भोईर विठ्ठलवाडी 1,000 रुपये, महेंद्र पाटील सरपंच 3,000 रुपये, अनिल केणी ग्रामपंचायत सदस्य नांदगडी 2,000 रुपये. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र त्याच रिजन मध्ये येतोय फार वेगाने ॲज अ स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान 4 धावां करता बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज यावेळेला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या तब्बल 49. जय महाराष्ट्र चिखलपाडे या टीमची विजयासाठी आता जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 17. बॉल आहेत जवळपास 15 जर आपण पाहिले तर बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये 17 रनची नितांत आवश्यकता. काय बॅटिंग केले साईराज भोईरने, चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय. बॉल ऑन साईडला, फ्लिकचा फटका, फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावां करता फ्लॅट 6. 56 वर धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचले गेली. 55 रन्स. विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता आहे. शीतल विकास पाटील माजी सरपंच मांडे 5,000 रुपये, शशिकांत घरत ग्रामपंचायत सदस्य, आमदार राजेंद्र गावित जे आपण पाहत आहेत, आमदार राजेंद्र गावित पी चापेवाडी 1,000 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त क्लास बॅटिंग करत असताना तंत्रशुद्ध फटके कसे यावेत याचं ताजं उदाहरण म्हणजे साईराज भोईर. प्रथमतः आपण पाहिले तर जयेशने जी बॅटिंग केली अप्रतिम वादळ आलं होतं आणि आता आपण पाहत आहेत यावेळेला साईराज भोईरच्या बॅटमधून क्लास बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. 59. 7 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा उमटवत असताना साईराज भोईर ऑन साईडला काय फटका खेळलाय धमाकेदार. 24 कॅरेट बॉल वर आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू आहेत आणि त्यावर प्रहार केलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा. धन्यवाद कॅन्डी. चला दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती करेन की आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत घेऊन या. 1 रनची आवश्यकता आहे. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. इथून हा बॉल आणि वाईटच्या स्वरूपात इथे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय जय महाराष्ट्र चिखलपाडे या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. पहिला सामना धमाकेदार विजयी, दणदणीत विजयी मिळवत असताना आणि निकेत गावडच्या अर्धशतकाच्या फलंदाजीवर पाणी फिरलं, परंतु निकेत यावेळेला